प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या वतीनं भारत जपान बिझनेस मीटचे आयोजन शनिवार 29 नोव्हेंबर रोजी 3:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत पुण्यातील क्राऊन प्लाझा येथे करण्यात येणार आहे। तसेच यावेळी उद्योन्मुख उद्योजकांसाठी प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा शुभारंभही करण्यात येईल, अशी माहिती PCCIचे अध्यक्ष लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि एम्पोरियल बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय भागीदार डॉक्टर भगवान गवई यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी PCCIचे संचालक आणि क्रेपॉन एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि CEO प्राध्यापक दीपक बागडे, LBMIFL आणि LBFL आणि PCCIचे संचालक ॲडव्होकेट ओमप्रकाश मौर्य व PCCI आणि व्यावसायिक महिला पुणेच्या संचालिका श्रीमती विशाखा गायकवाड उपस्थित होत्या। या परिषदेला टोकियो येथील व्हॅनलेज लिमिटेडचे CEO डॉक्टर प्रमोद वहाने हे भारत जपान व्यावसायिक सहकार्यावर मुख्य भाषण देतील। तसेच टोकियो येथील ग्रीन रिन्युएबल एनर्जी इंकचे CEO एन डोवाकी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। 10 राज्यातील 45 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या 45 दिवसीय आर्थिक सशक्तीकरण अभियानाची माहिती येथे देण्यात येणार आहे। ही शिखर परिषद बिल्डिंग ब्रिजेस इंडिया जपान बिझनेस कोलॅबोरेशन या थीमवर आधारित असून तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि नवोन्मेषांमध्ये शाश्वत भागीदारी निर्माण करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणणार आहेत। परिषदेत शाश्वत भागीदारीवर तज्ज्ञ पॅनलबरोबर चर्चा करण्यात येईल। त्याचप्रमाणे शाश्वत भागीदारीतील 10 उद्योजकांचे स्टार्टअप प्रदर्शन आणि हरित ऊर्जा, आरोग्य सेवा, कौशल्य विकास आणि महिला उद्योजकतेवरील सत्रांचा यात समावेश असणार असल्याची माहिती यावेळी गवई यांनी दिली। And take them to the next level. As far as Lord Buddha Finance Limited is concerned, this company is formed to provide microfinancing, mid financing to high level financing. So this LBFL is a limited company. Next, we are going to apply for NBFC license with RBI within next 2-3 months, and within 6 months we hope we should get the RBI license for that, so we can start lending money to entrepreneurs and project financing also, and different financing. So this is the brief, and on 29th we are conducting Indo-Japan business meet, where Japanese delegations are coming, technocrats are coming. They are coming up with the different technologies which we can give to our business people here to explore different business opportunities. Okay, so this is the main key